उन्हाळ्यामध्ये नाचणी खाणं हे अगदी अमृतासारखं आहे. कारण नाचणी ही समशीतोष्ण आहे. समशीतोष्ण म्हणजे काय? तर जेव्हा थंडीमध्ये खातो तेव्हा शरीराला ऊब येते आणि जेव्हा गरमीमध्ये खातो तेव्हा ती शरीराला थंडावा देते. अशा या नाचणीपासून आपण पौष्टिक नाचणीचं आंबील तयार करणार आहोत. सध्याच्या मॉकटेल, कॉकटेल, मिल्कशेक, कोल्ड्रिंकच्या या युगामध्ये नाचणीचं आंबील थोडंसं मागेच पडलेलं आहे. म्हणूनच आपले पारंपरिक पदार्थ जपण्याच्या उद्देशाने मी हे नाचणीचं आंबील तुम्हा सर्वांना दाखवत आहे. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. नाचणीचं आंबील करण्यासाठी हे साधं सुधं साहित्य लागतं, अगदी आपल्या घरातलंच. इथे मी हे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. जे नाचणी सत्वाचं म्हणजे नाचणीला घरी 2 दिवस भिजवून मोड काढून मग त्यानंतर वाळवून त्याचं आपण हे पीठ तयार केलेलं आहे. ही नाचणी आहे, याला कोणी रागी म्हणतं, कोणी नागली म्हणतं, पण ही खूप फायदेशीर आहे कारण यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि लोह असतं. हाडांना बळकटी देणं, शरीराला एक ताकद देणं, ऊर्जा देणं हे सगळं काम ही नाचणी करत असते. त्यामुळेच नाचणीला अमृताची तुलना आपल्या आयुर्वेदामध्ये दिलेली आहे. आता आपल्याला ही थोडीशी कोथिंबीर लागणार आहे. अगदी कोथिंबीर ऐच्छिक आहे, थोडी वापरायची आहे. त्यानंतर इथे मी एक कमी तिखटाची हिरवी मिरची, 2 लसणाच्या पाकळ्या आणि अगदी पाव चमचा जिरे घेतलेले आहे. तसेच इथे आपल्याला अगदी हा छोट्याशा चमच्याने 1 चमचा इतकं हे धनेपूड घालायचे आहे. आता आपण ही सर्वप्रथम नाचणीचं पीठ कसं भिजवायचं ते पाहतोय. साधारण 2 ते 3 टेबलस्पून इतकं आपल्याला हे पीठ घ्यायचंय. साधारण एक 5-6 जर ग्लास तुम्ही बनवणार असाल तर मग मात्र 2 टेबलस्पून इतकं पीठ हे पुरेसं होतं. नाचणीचं पीठ हे असं थोडंसं पाणी घालायचं आणि चांगलं असं मिसळून घ्यायचं. गुठळ्यारहित मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे. थोडं थोडं पाणी घालायचं. साधारण अर्धी वाटी पाणी घातलं होतं, पुन्हा मी अर्धी वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे. 1 वाटी पाण्यामध्ये साधारण 2 टेबलस्पून इतकं आपण हे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला कितपत जाडसर किंवा पातळ आवडते त्या अंदाजाने तुम्ही पिठाचं प्रमाण कमी अधिक घेऊ शकता. आता या अगदी छोटूशा पिटुकल्या खरडीमध्ये मी एखादी हिरवी मिरची, 2 लसूण पाकळ्या, पाव चमचा जिरे हे असं ठेचून घेणार आहे. ठेचलेल्या लसणाचा, मिरचीचा स्वाद खूप छान येतो. आपल्याला ही नाचणीची आंबील जळजळीत करायची नाहीये म्हणून कमी तिखटाची मी मिरची इथे घेतलेली आहे. हे असं ओबड-धोबड मी ठेचून घेतलेलं आहे. असंच आपल्याला ओबड-धोबड हे हवं आहे किंवा तुम्हाला अगदी बारीक करायचं असेल ना तरीही चालेल. आता ही तयार केलेली जिरे, लसूण, मिरचीची भरड या आपण नाचणीच्या पिठामध्ये घालून घेणार आहोत. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे एकदा चांगलं तळापासून हलवायचं आहे. धने सुद्धा ना शरीराला थंडावा देतात, त्यामुळे चवीसाठी आपण धन्याचा वापर करणार आहोत. इथे मी धनेपूड वापरलेली आहे. एक छोट्या चमच्याने 1 चमचा इतकी ही धनेपूड आहे. या आंबीलमध्ये कोथिंबीर घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे. नाही घातलीत ना तरीही चालेल. आता हे चांगलं तळापासून हलवलं. आता आपण हे शिजवून घेणार आहोत. इथे मी आज गॅसचा वापर करत नाहीये कारण सध्या तुम्हाला तर माहित आहे सगळीकडे गॅस सिलेंडर मिळत नाहीये अशी चर्चा आहे. म्हणूनच या केटलचा वापर केला आहे. इथे मी साधारण 1 ग्लासभर पाणी केटलमध्ये उकळायला ठेवलेलं आहे. या केटलचा वापर ना आपण विविध कारणांसाठी करू शकतो, जसं की बटाटे वाफवणे किंवा अंडे उकडून घेऊ शकतो. इथे यामध्ये मॅगी, पास्ता काहीही करू शकतो. मुलांचा हट्ट चालू होता म्हणून हा डिसानोचा पास्ता आम्ही कालच बनवला होता. यामध्ये आर्टिफिशियल रंग, प्रिझर्वेटिव्ह काहीही नाहीये आणि मुळात म्हणजे हा गव्हाचा पास्ता आहे. त्यानंतर आता इथे या पाण्याला चांगली अशी उकळी आलेली आहे. पाण्याला उकळी आली की मग आपण यामध्ये जे आपण नाचणीचं पीठ कालवून ठेवलेलं आहे ना ते पीठ यामध्ये एका हाताने घालायचं आणि दुसऱ्या हाताने असं ढवळत राहायचं आहे. म्हणजे तळाशी पीठ चिकटत नाही आणि त्याच्या गुठळ्या सुद्धा होत नाही. हे पीठ सुरुवातीला आता अगदीच पातळ दिसतंय, पण जसं हे शिजत जातं ना तसं हे मिश्रण काहीसं घट्टसर होत जातं. बघा, मस्त असं सूप जसं असावं ना तसं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. चांगली दणदणीत 1-2-3 मिनिटाची अशी उकळी आली की आपलं हे नाचणीचं आंबील बनवून तयार झालेलं आहे. बघा, जसं हे पीठ शिजायला लागले तसं मस्त असं घट्टसर तयार झालेलं आहे. पण सतत मात्र तळापासून हलवत राहणं गरजेचं आहे. जरी तुम्ही गॅसवर तयार केलं तरी सुद्धा तळापासून हलवतच राहायचं आहे, नाहीतर तळाशी ना पीठ चिकटतं आणि ते करपतं. आता आपलं हे नाचणीचं आंबील बनवून झालेलं आहे म्हणून मी हे बटन बंद केलेलं आहे. आता हे आपण लगेच एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत.
पूर्वीच्या काळी काय करायचे, रात्रीच हे आंबील तयार करून असं माठामध्ये भरून ठेवत असे. पूर्ण रात्रभर हे असंच ठेवत असे आणि दुसऱ्या दिवशी न्याहारीच्या वेळी या आंबीलचा वापर करत असे. उन्हाळ्यामध्ये पचन क्षमता कमकुवत होते आणि आंबवलेले पदार्थ हे पचनास हलके असतात आणि म्हणूनच मला असं वाटतं की आदल्या दिवशीच ही आंबील तयार करून ठेवत असे आणि मग दुसऱ्या दिवशी पचनाला सुलभ व्हावं म्हणून दुसऱ्या दिवशी ही सकाळी न्याहारी सोबत घेतली जात असे. आता यासाठी आपल्याला ताक लागणार आहे. त्याकरता इथे मी वाटीभर दही घेतलेलं आहे. हे चांगलं असं घुसळून घ्यायचं आहे, म्हणजे त्यामध्ये सुद्धा गुठळ्या होत नाहीत आणि मस्त असं एकसंध ताक मिळतं. आता थंडगार असं हे माठातलं पाणी मी घातलेलं आहे. साधारण ग्लासभर इतकं पाणी घालायचं. मस्त असं पातळसर किंचित आंबट असं आपल्याला हे ताक हवं आहे. यामध्ये मी थोडंसं काळं मीठ घातलेलं आहे, जे पचनासाठी उत्तम आहे आणि सुंदर याला चवही असते. आता हे दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला दाखवतेय. पूर्णतः थंड झाल्यानंतर बघा अगदी हे असं आधीपेक्षा बरंच घट्ट असं तयार झालेलं आहे. आता हे आपलं नाचणीचं आंबील पिण्यासाठी तयार आहे. त्यापूर्वी काय करायचं, जेव्हा आपल्याला हे प्यायला घ्यायचं आहे ना, त्यावेळेस हे नाचणीचं आंबील थोडंसं असं ग्लासमध्ये पेल्यामध्ये काढून घ्यायचं आणि मग त्यामध्ये गरजे इतपत यामध्ये ताक घालायचं आहे, की जेणेकरून तुम्हाला कितपत पातळ हवं आहे त्या अंदाजाने ताक तुम्ही यामध्ये घालू शकता. आणि वरून जर ऐच्छिक आहे हे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आपलं हे बहुगुणी असं नाचणीचं आंबील तयार आहे. हे माठामध्ये जे तयार करून ठेवलेलं आंबील आहे ना, यामध्ये जर तुम्ही एकाच वेळी पिणार असाल किंवा दिवसभरात संपवणार असाल तर मग मात्र यामध्ये ताक संपूर्णपणे एकत्रित मिसळून ठेवलं ना तरीही चालेल. फक्त गरम असताना कधीही ताक मिसळू नये, नाहीतर ताक फुटतं. असं हे बहुगुणी आपलं नाचणीचं आंबील बनवून तयार झालेलं आहे. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली, मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह. धन्यवाद.